नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के अकोला जिला लोकसभा क्षेत्र से। बीजेपी ने अकोला लोकसभा गढ़ सांसद पुत्र अनूप धोत्रे के जरिए उम्मीदवारी का बिगुल फूंक दिया। लगातार पांचवी बार बीजेपी ने अकोला लोकसभा गढ़ को अवैध बनाए रखने के लिए सांसद पुत्र अनूप धोत्रे के जरिए बिगुल फूंक दिया। वाणिज्य व्यवहार और जनसंपर्क में अपने पिता की छाप रखने वाले अनूप धोत्रे की उम्मीदवारी से बीजेपी कार्यकर्ताओं में खुशी का माहौल। अनूप धोत्रे ने पहले कोई चुनाव नहीं लड़ा, लेकिन यह लोकसभा के जरिए पहला चुनाव लड़ रहे। वह कुछ महीनों के लिए अकोला लोकसभा चुनाव में प्रमुख रहे। उन्होंने इससे पहले अकोला लोकसभा निर्वाचन क्षेत्र स्तरीय सामान्य स्वास्थ्य शिविर का सफलतापूर्वक आयोजन भी किया। 2014 और 2019 के लोकसभा और विधानसभा चुनाव में उन्होंने युवाओं के संगठन को मजबूत करने के लिए बूथ शहर और वार्ड स्तर पर बैठकें करके पार्टी संगठन को मजबूत करने में योगदान दिया। देखिए उन्होंने क्या कहा। सुप्रीम पावर न्यूज से अकोला जिला लोकसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। पूर्वी मला लोकसभा प्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी दिली होती। त्या माध्यमातून मी गावोगावी जाऊन संपर्क साधला आणि जो माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, यांनी सांगितलं की आपली लोकसभा मोठी आहे, याच्यामध्ये आपल्याला किमान 5 लाख लोकांपर्यंत पर्सनली जाऊन संपर्क साधायचा आहे आणि त्या संपर्कामुळेच मला पक्षाने तिकीट दिली। 165 ते 170 किलोमीटरचा हा रेडियस किंवा राऊंड ऑफ तुम्ही वर्षभरापासून फिरत आहात। गाव चलो अभियान झालं किंवा वेगवेगळे जे प्रयत्न आहे भाजपाचे, त्यामध्ये आपण सक्रिय आहात। गाव चलो अभियानामध्ये आपण लोकांना जाऊन भेटलात, कशा प्रकारची अनुभूती झाली? नक्कीच गावागावी जाऊन लोकांना माननीय मोदीजी, आमचे शिंदे सरकार यांच्या योजना सांगितल्या। लोकांना बऱ्याच योजना माहिती नसतात, त्या योजनेचं रजिस्ट्रेशन करून घेणे, आरोग्याच्या योजना असतील, नवीन व्यवसाय निर्मिती माध्यमातून रोजगाराच्या योजना असतील आणि जी मोदी आवास योजना आहे, या योजनेमध्ये पूर्वी फार मोजके घरं राहायची। आज या योजनेच्या माध्यमातून लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आपल्या आवास मिळून राहिलं। अशा ज्या विविध योजना आहेत, जलजीवन मिशन आहे, आज कुठल्याही गावामध्ये गेलं तर जवळपास तिथे पाणी उपलब्ध झालेलं आहे। पिण्याचं पाणी असेल, रोज वापरायचं पाणी असेल, अशा सगळ्या ज्या व्यापक योजना आहेत, सर्वसामान्य लोकांसाठी योजना आहेत, या गाव चलो अभियानमधून आम्ही लोकांशी संपर्क साधून या सगळ्या योजनेची त्यांना माहिती दिली। आपले वडील खासदार आहेत, त्यांनी दराखोऱ्यापर्यंत खूप काम केलेलं आहे। कोणते कामं करायचे बाकी आहे असं वाटतं आणि ते आपण करायचे हाती धराल समजून करताना? 2014 पासून जेव्हा भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलं, पूर्वी कामं करायची असायची परंतु निधीचा खूप मोठा अभाव असायचा। आता निधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे। नुकताच 85,000 कोटी रुपयाची कामं भारतामध्ये माननीय मोदीजींनी त्याचं अनावरण केलं आहे। तर असे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। रेल्वेचे असतील, गावामध्ये अंतर्गत जे कामं असतात, डेव्हलपमेंटचे रस्ते नाल्या, याचे अनेक कामं अजूनही चालू आहेत। काही कामं जसं रस्ते झाल्यावर पुन्हा मेंटेनन्सला येतात, असे प्रगतीचे कामं चालू आहेत। पुढे मला एक खूप मोठी संधी आहे आणि सगळ्यात मोठं जे काम आहे, आज आमच्या इथे जे माननीय संजूभाऊ जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटे छोटे उद्योग आहेत। त्यांना उद्योगांना इथल्या लोकांची एक डिमांड आहे की अजून यामध्ये मोठे उद्योग आले तर ॲन्सिलरी युनिट्स अजून मोठ्या प्रमाणात आपल्या इथे लोकांना एक संधी मिळून रोजगार निर्मिती होईल। त्याकरिता मी नक्कीच पुढे काम करेल। आपलं जे क्षेत्र आहे, हा म्हणजे शेतकरी बहुल क्षेत्र आहे। पाण्याचा खूप मोठा असा त्रास सुद्धा इथे आहे, याला आपण कशा प्रकारे बघता? नक्कीच हा एक सलाईन ट्रॅक जे म्हणतो आपण, खारपान पट्टा आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या वर्षीच नदी जोड प्रकल्प या अंतर्गत आमच्या म्हणजे अकोला लोकसभाच नाही तर पूर्ण विदर्भामध्ये एक पाण्याची मोठी उपलब्धता होईल या दृष्टिकोनातून योजना आणलेली आहे। त्याचसोबत शेतकऱ्याला वीज जी आहे ती दिवसा लागते, रात्री शेतकरी शेतामध्ये काम करताना त्याला अनेक अडचणी येतात। त्या दृष्टिकोनातून केंद्राची आणि राज्याच्या अनेक सौरचे प्रकल्प हे ग्रामपंचायत स्तरावर चालू आहेत। रूफटॉप सोलार असेल, कुसुमच्या माध्यमातून असेल, असे 3 प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज जशी मिळेल आणि शेतामध्ये त्याला काम करणं सोपं जाईल,
त्याला जो खर्च लागतो तो खर्च कमी होईल, त्याच्या जो आपण साप वगैरे ह्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी दूर होतील, अशा शेतकऱ्याला बराच एक मदत मिळेल आणि एक नवीन दिशा पण मिळेल. अकोलेकरांना एक युवा नेतृत्व मिळणार आहे म्हणून युवकांमध्ये खूप सारा उत्साह आहे, काय सांगणार? नक्कीच युवकाकडे उत्साह तर आहेच, परंतु युवकांसाठी विश्वकर्मा योजना असेल, मुद्रा लोन असेल किंवा मोठे उद्योगासाठी एक ॲग्री इन्फ्रा फंड म्हणून सरकारची योजना, अशा अनेक योजना युवकांसाठी आहेत. आणि त्याच्यामध्ये अत्यंत आनंद असा होतो की ज्या महिला आहेत, ज्या युवती आहेत, यांच्याकरिता सरकारने हिच्या चालू वर्षात मोफत शिक्षण, त्यांना आपल्या इथे मुलगी झाली तर त्याला ते मुलीच्या लग्नाच्या वेळी तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा होतील, अशी लाडली लखपती योजना, अशा अनेक योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत. महिलांचा प्रवास जो आहे तो राज्य शासनाने अर्धच तिकीट त्यांना लागेल STच्या मार्फत. अशा विविध योजना, या योजनेच्या आधारेच आम्ही महिलांशी संपर्क साधत आहे. युवकांमध्ये खूप उत्साह आहे, भविष्यासाठी एक उत्साह आहे. त्यांना नवीन व्यवसाय करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चरही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या एक डेव्हलप त्याचा पाया रचला आहे. तो फक्त अकोला लोकसभेपुरता मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये तो एक पाया रचला आहे. अकोला जिल्ह्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे. अकोला जिल्हा हा देशभरामध्ये नामांकित आहे. अंतर्मनाची गोष्ट जर बघितली तर अनुप दादा, आपण मला सांगा, आता तिकीट भेटलेली आहे, अंतर्मनातून काय नेमकं कशा प्रकारचं स्वप्न आपण अकोलेकरांसाठी बघत आहात, काय सांगा? माझं जे अकोलेकरांसाठी स्वप्न आहे त्या दिशेने आम्ही सध्या वाटचाल केलेलीच आहे. परंतु यामध्ये जो सर्वसामान्य माणूस आहे, हा सर्वसामान्य माणूस, पूर्वी त्याचा एक विचार होता की आपण याच चाकोलीमध्ये आपल्याला जगायचं आहे, आपण याच्या पुढे आपल्या आयुष्यामध्ये आपण याच्यापेक्षा मोठं होऊ नाही शकत. परंतु माननीय मोदीजींनी एक नवीन संधी जी उपलब्ध करून दिली आहे, आपल्या देशामध्ये एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आणि ज्या दिशेने आपली इकॉनॉमी चालली आहे आणि एक जो मायग्रेट व्हायचा, ब्रेन ड्रेन म्हणू शकतो, किंवा लेबर हा मायग्रेट व्हायचा, हा छोट्या शहरातून मोठ्या शहरात जायचा, तर हा आता सिनारिओ चेंज होत मोठ्या शहरातले लोक परत आपल्या गावी येऊन आपल्या आईबाबांसोबत राहून आपल्या आईबाबांची सेवा करून आणि आपल्या